मी आज कंटिन्यू करते आहे मृगजया पार्ट 3. ऑलरेडी याचे पार्ट 2 अपलोड केलेले आहे आणि गौरव विजय थोरात यांचे पुस्तक आहे. सो माझं जे कवर झालेलं होतं ते म्हणजे पेज नंबर 31पर्यंत. तर मी 32 पेज नंबरपासून कंटिन्यू करते आहे. मृगजयाचे आई बाबा देवाघरी जाऊन 10 दिवस झाले. 10व्याचा विधी लोक घरी येऊ लागले. मामा आणि मामी 10 दिवस तिथेच होते. मृगजया 10 दिवस एक निर्जीव पुतळ्यासारखी झाली होती. ना ती बोलत होती, ना ती रडत होती, ना ती ओरडत होती, नाही ती किंचाळत होती. एका निर्जीव बाहुलीसारखी कोपऱ्यात बसली होती. मामा मामी आणि कोमल मृगजयाकडे गेले. कोमलने मृगजयाला मिठी मारली. हे बघ, जे झालं ते कोणालाच अपेक्षित नव्हतं. कधी वाटलं नाही असं काही होईल आणि तुझे आई बाबा असे आम्हाला सोडून निघून जातील. पण जे झालं त्यांचा स्वीकार केला पाहिजे. मामा मृगजयाला समजावत तिच्याजवळ गेला. हे बघ, आता तुला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आम्ही आहोत ना, मामी मृगजयाला समजावू लागली. पण आता आम्हाला निघावं लागेल. पण जरी तुला आमची गरज पडली तरी आम्हाला कॉल करायचा. आम्ही निम्म्या रात्री उठून येऊ इथे. स्वतःला एकटी नको समजू. मामीचं हे बोलणं ऐकून रिॲक्शन 0 होतं. तेव्हा पण जेव्हा कोमलने तिने मिठी मारली, ती निर्जीव बाहुलीसारखी होती. मामी सगळ्यांचा निरोप घेऊन निघू लागली. तेवढ्यात मागून एक आवाज आला. तो आवाज होता आजीबाईचा. या मुलीला घेऊन जावा, हिला माझ्या घरात कोणतं स्थान नाही. आजीबाईचे हे शब्द ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटले. पण तरी आजीबाई रागाने पुढे आली आणि तिने शब्दांचा भडीमार चालू केला. ही अवदसा जेव्हापासून आमच्या घरी जन्माला आली आहे तेव्हापासून आमच्या घराची वाट लागली आहे. आजीबाई आपला पदर कमरेला खुपसत बोलू लागली. जन्माला आली तेव्हा माझा नवरा मेला. थोडी मोठी झाली नाही तर तोवर कुठे धडपडून स्वतःचे डोळे घालून घेतले. पण आता आई आणि आता तर माझा पोरगा पण घालवला या पांढऱ्या पायाच्या पोरीने. आजीबाईने मृगजयाला जोरात धक्का दिला. तशी बसलेली मृगजया जोरात खाली पडली. गावातील लोक पुढे आले आणि समजावू लागले. पण आजीबाई काही ऐकायला तयार नव्हती. मी हिला माझ्या घरात घेणार नाही या शब्दावर ती ठाम होती. मला वाटतं तुम्ही तिची जबाबदारी घ्यायला हवी आता. गावातील सरपंच मामाकडे जाऊन मामाला म्हणाला, मृगजया तुमच्याकडे सुखरूप राहील. तुम्ही तिला मुंबईला घेऊन जावा. जेव्हा हे सरपंच बोलत होता तेव्हा मामी आणि कोमल टेन्शनमध्येच आले होते आणि मामा काही बोलणार तेवढ्यात मामीने मध्येच बोलायला सुरुवात केली. ते काय आहे सरपंच, तुम्ही बोलता ते बरोबर आहे, पण हे अशक्य आहे कारण आम्ही सगळे आमच्या कामात खूप बिझी असतो आणि कोमलची पण परीक्षा जवळ आली आहे तर तिला पण त्रास. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मृगजया इथे खूप सुखरूप राहील. मामीने मामाकडे बघून डोळ्यांनी खुणवून गप्पा राहायला सांगितलं. पण सरपंच ऐकायला तयार नव्हते. ते वारंवार हट्ट करत होते की मृगजयाला तुमच्याबरोबर घेऊन जावे. कोमल आणि मामींना मात्र चिंता वाटू लागली की जर ही आपल्या घरी आली तर काय होईल. पण शेवटी सगळ्यांच्या समोर मामाला माघार घ्यावी लागली. तशी मामाची इच्छा होतीच की मृगजयाला आपल्याबरोबर मुंबईला घेऊन जावं. पण मामीसमोर मामाचं काही चालत नव्हतं. पण आता मामाला हो बोलायला लागलं. मी मृगजयाला जाईल घेऊन मुंबईला. आणि मामाने जेव्हा हे वाक्य बोलले तेव्हा कोमल आणि मामी रागाने गाडीमध्ये जाऊन बसल्या. नो नेव्हर, मी माझी रूम हिच्याबरोबर शेअर करणार नाही. नीड प्रायव्हसी. कोमल रागाने तिच्या आईकडे बघत म्हणाली. दुसरीकडे मामा मृगजयाकडे गेला. मृगजया शांत बसली होती आणि मामाने तिचा हात पकडून तिला उठवलं. गाडीकडे घेऊन जाऊ लागला. आजीबाई हे सगळं बघून ताडकन उठली आणि आपले नाक मुरडत घरात गेली. जाताना तिने जोरात घराचा दरवाजा बंद केला. मृगजया आता मुंबईला चालली हे पाहून आकाशच्या डोळ्यात तर पाणी आलं. त्याला तर आता काय बोलू हे समजतच नव्हते. गाडीत बसलेल्या मृगजयाकडे तो गेला. अरे मृगजया, तू खरंच सोडून चालली काय? राडक्या आवाजात आकाश बोलू लागला. आपण BFF आहे ना? काय ते बेस्ट फ्रेंड फॉलोवर? आणि तू सोडून काय जाते? आकाश तिच्याशी बोलत होता. पण मृगजया एकदम शांत बसलेली होती, निर्जीव बाहुलीसारखी. अरे तुझं गिफ्ट तर द्यायचं राहिलं ना? आकाश बोलत असताना मामीने कार चालू केली. हे चल बाजूला हो, आम्हाला उशीर होतोय. मामी असं बोलून रागाने गाडी पुढे घेऊन गेली. गाडी मुंबईच्या दिशेने जाऊ लागली. आकाश मात्र मृगजयाला मुंबईला जाताना पाहत होता. त्याने केलेले प्रेम तर त्याला सांगता आलं नाही, पण तो तिचा चांगला मित्र पण बनू शकला नव्हता. मृगजया
त्याला एक शब्दही बोलली नाही. पण जेव्हा गाडी गावच्या बाहेर जाऊ लागली तेव्हा तिला महादेवाच्या मंदिराच्या घंटीचा आवाज आला. तिथल्या सायंकाळच्या सुमारास होणारा पाखरांचा आवाज तिच्या कानावर पडत होता. आज हे घडले नसते तर आता आपण मंदिरातून घरी येत असतो, हा विचार तिच्या मनात नक्कीच आला असावा. गाडी मात्र मुंबईच्या दिशेने गेली आणि सूर्य मावळतीच्या दिशेने. भाग 2. मृगजया आणि मुंबई. 2 वर्ष लोटून गेले पण मृगजयाचे जीवन मात्र तिथेच थांबलं होतं. जणू एक वादळ आलं मोठं आणि एक सुंदर गाव उद्ध्वस्त करून गेलं. आणि जे राहिलं ते ना बघण्यासारखं होतं ना अनुभवण्यासारखं. पण तरी त्याचा अनुभव मृगजयाला घ्यावा लागला. तिने 2 वर्ष आनंदाचा अनुभवही केला नाही आणि ती 2 वर्ष खडखडून हसती देखील नाही. जरी ती राहत तिच्या मामाकडे होती तरी तिचे मन गावाकडेच रमलेले होते. तिला वारंवार तिच्या गावाची आठवण येत होती, गावातल्या शांत आवाजाची. तिथल्या वातावरणाची तिला सवय होती. पण इथे होत असलेला कोंडवडा तिला नको वाटत होता. तिथे तिला बाहेर जाता येत नव्हतं, ना तिला कोणती मैत्रीण होती, ना तिला तिथे तिचे आवडीचे पदार्थ खाता येत होते. नाही तिला तिथे असं कोणी भेटलं होतं की ज्याला आपण आपल्या मनातील गोष्टी सांगाव्यात. फक्त बोबो म्हणजेच की तिचा डॉगी जो तिच्याबरोबर राहत होता, तो सोडला तर दिवसभर तिच्याबरोबर कोण नसायचं. मामी आणि मामा दिवसभर कामावर असायची आणि कोमल एकतर कॉलेज किंवा मैत्रिणीबरोबर फिरायला जायची. आणि असं पण जेव्हापासून मृगजया मुंबईमध्ये आली होती, कोमल तिच्याशी नीट बोलतही नसायची. त्यामुळे मृगजया आपला सगळा वेळ खिडकीमध्ये बसून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा आवाज ऐकत बसायची किंवा बोबोवर मस्ती करत बसायची. आणि बोबोसुद्धा तिला सोडून कुठे जात नव्हता. आणि मृगजया समोर दिसली नाही तर मोठ्याने भुंकत बसायचा. आज सोमवार होता आणि मृगजयाचा उपवास देखील. पण तिला उपवासाचं असं काही मिळालंच नाही. कारण बनवून देणारं कोण हा प्रश्न होता. आणि तिला आज गावातील महादेवाच्या देवळाची खूप आठवण येत होती. जर असं झालं नसतं तर ती आता असे प्रश्न करत तिला बोबोला घेऊन खिडकीजवळ बसली होती. ती तोपर्यंत तिच्या जगातून बाहेर आली नाही जोपर्यंत कोणीतरी जोराने बेल वाजवली नाही. ए मृगजया, काय करते? अगं दार उघड. मामीचा आवाज ऐकताच ती पटकन उठली, तिच्या रूममधून बाहेर आली. पण समोर असलेल्या भिंतीवरती जोरात आपटली, तशी खाली पडली. पण मामीचा आवाज पुन्हा कानावर पडताच ती उठली आणि आपली काठी घेऊन ती दरवाजाकडे गेली. तिने दरवाजाची कडी उघडली तशी कोमल आणि मामी आत आली. कोमलने मृगजयाच्या कपाळीवर जखम पाहिली आणि डोक्यावर हात मारला. परत कुठे पडली? नीट चालता येत नाही का तुला? कोमल म्हणाली. अगं जाऊ दे कोमल, तिला लागला आहे. आणि तुझं काय? मामी कोमलला म्हणाल्या. ह्या बॅगा घे आणि आत ठेव, डोक्याला हळद लाव, मामी मृगजयाला म्हणाली. तशी कोमलने तिच्या हातात एक जड बॅग दिली. नीट सांभाळून, आत काचेच्या वस्तू आहेत, कोमल म्हणाली. हे बघ मृगजया, आज रात्री बाहेर चाललो. मामींनी आवाज देत फॅनचे बटन दाबले. बाहेर म्हणजे आपण आज बाहेर जाणार आहोत का? मृगजया म्हणाली. नाही, आपण नाही, आम्ही जाणार आहोत, मामी म्हणाली. तसा मृगजयाचा चेहरा खाली पडला. अरे नाराज नको हो मृगजया, तुला घेऊन जाऊ कधीतरी आम्ही बाहेर. मग मामी मृगजयाकडे पाहत म्हणाली. पण मला जायचं होतं बाहेर, खूप कोंडल्यासारखं होत आहे इथे. पण मृगजया नाराज होऊन म्हणाली. जवळजवळ तिच्या डोळ्यात पाणी आले होते, पण तिने ते लपवत आपल्या डोक्यावर आट्या पाडल्या. पण तुम्ही तर मला कधीच बाहेर घेऊन जात नाही आणि आता पण नाही, मग मी काय करू? मृगजया रागाने म्हणाली. पण मृगजया उलट उत्तर देत आहे ते पाहून दोघींना पण राग आला. हे बघ, उगाच वाद घालू नको, कोमल रागाने पुढे येत बोलू लागली. तुला सांगितलं ना पुढच्या वेळेस घेऊन जाऊ आम्ही, तर मग शांत बसायचं, उगाच बडबड करायची नाही. मी मामा आल्यावर याविषयी बोलते. मृगजया शांत होऊन बोलली. ते नक्कीच मला बाहेर घेऊन जातील, पण मला एक सांग, तुला दिसत नाही मग आमच्याबरोबर येऊ, तू काय बघणार? कोमल तिच्याजवळ जात बोलू लागली. थोडक्यात दिसत नाही याची मस्करी करू लागली. आम्ही बाहेर जाऊ, मूव्ही पाहणार आहोत आणि तू काय बघणार, फक्त काढू का? कोमल हसू लागली आणि तिच्याबरोबर मामी पण हसू लागली. मृगजयाला आपली होत असलेली मस्करी सहन झाली नाही आणि तिला खूप रडू आला. पण तिने आपलं रडणं कंट्रोल करत आत निघून गेली आणि दरवाजा बंद करत ती रडू लागली. अरे तू असं पटकन तिच्या तोंडावर नव्हते बोलायला पाहिजे, मामी म्हणाली. अरे जाऊ दे ग, जास्त लाड केला आपण तर आपल्या डोक्यावर बसेल.
कोमल मामीला म्हणाली. तिने कपाटातून एक ड्रेस बाहेर काढला. तिच्या आईला दाखवत म्हणाली, हा बघ कसा वाटेल, मी हा ट्राय करेल आज. नाही हा नको, खूप छोटा आहे. आईने आपले नाक मुरडले. तो त्याच्या मामाचा मागचा लाल रंगाचा किती भारी आहे बघ. आईला लाल रंगाचा ड्रेस दिसला. हा ड्रेस तर मृगजयाचा आहे आणि तिने माझ्या कपाटात ठेवला. कोमलने मृगजयाचा ड्रेस आपल्या कपाटात पाहून रागाने डोक्यावर आट्या पाडल्या. कोणता ड्रेस? माझ्या बाबांनी दिलेला तर नाही ना? मृगजया स्वतःशी बोलत उठली. तिने कोमलचे शब्द ऐकले होते तशी ती ताडकन बाहेर आली. माझा ड्रेस आहे तो, माझ्या बाबांनी दिलेला. मृगजया खूप भावुकून म्हणाली. घे तुझा ड्रेस. कोमलने मृगजयाच्या अंगावर ड्रेस फेकला. परत माझ्या कपाटात आला तर मग सरळ खिडकी बाहेर फेकून देईल मी ठेवला तुझ्या कपाटात ड्रेस. मृगजया रागाने म्हणाली. तू ठेवला असणार तुझ्या कपाटात माझा ड्रेस. काय मी? कोमलने कमरेवर हात ठेवला आणि म्हणाली, काय ग, दिसत नाही तुला की मला? हे काय चालू आहे? कसलं भांडण चालू आहे? घरात मामा येताच मामाने आवाज दिला. काही नाही, सहज दोघी बहिणीची चेष्टा चालू आहे, मामी म्हणाली. बरं झालं तुम्ही आला मामा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मृगजया म्हणाली. काय बोलायचं आहे तुला? मामा म्हणाला. मामी म्हणत होते की तुम्ही आज बाहेर जाणार आहेत म्हणे. आणि मृगजया मामाकडे जात म्हणाली, मामा मला पण बाहेर यायचं आहे. खूप कोंडल्यासारखं होतं इथे. अरे पण आज खूप गर्दी असते मरीन लाईनला आणि आज तर तुला घेऊन जाणं खूप अवघड आहे. मामा मृगजयाला समजावून सांगू लागला. आणि मी तर तिकीट पण 3च काढून ठेवले आहेत. मामाचे हे उत्तर ऐकून मृगजया स्तब्ध झाली. ठीक आहे मग जावा तुम्ही, उगाच हट्ट करत होते. मृगजया शांतपणे मागे सरकली आणि रूमकडे गेली. अरे तुला हा खाऊ आणलाय मृगजया, इकडे तर ये. मामाने मृगजयाला मागून आवाज दिला पण मृगजयाने मागे न बघता आपल्या रूमचा दरवाजा बंद केला. काही तासांनी मामा आणि कोमल मूव्ही बघायला निघून गेले. जाताना मामाने तेवढा तिचा एकदा दरवाजा वाजवला होता पण तिने तो उघडला नाही. मग जास्त वेळ न घेता मामा पण तिथून निघून गेला. आत बसलेली मृगजया बेडवर दबक्या आवाजात रडत होती. तिला तिच्या आईची खूप आठवण येत होती. ती रडत तिथे झोपी गेली. मृगजया, अगं दार उघड, काय करते आतमध्ये? बाहेरून एक आवाज आला. आवाज ऐकताच मृगजया पटकन दरवाजाजवळ गेली आणि तिने तो दरवाजा उघडला आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. ती समोर तिच्या आईबाबांना पाहत होती. आईबाबा, तुम्ही कुठे गेला होता मला सोडून? मृगजयाने दोघांना जोरात मिठी मारली. अरे रडू नको मृगजया, तुझा वाढदिवस होता ना, म्हणून आम्ही तुला गिफ्ट आणायला गेलो होतो साताऱ्यात. आईने तिला समजावत जवळ केले आणि तिचे डोळे पुसले. अरे तुला तर दिसायला पण लागले ग. तिचे पप्पा तिच्या जवळ येत म्हणाले. अरे हो, मामाने माझे ऑपरेशन केले ना म्हणून दिसायला लागले सगळे. मृगजया हसत म्हणाली. मला घेऊन चला तुमच्याबरोबर. मला नाही राहायची इथे, प्लीज आई. मृगजया पुन्हा रडू लागली. अरे असे नको म्हणू बाई, तुला इथेच राहावं लागेल, तेही कायमस्वरूपी. आईने मृगजयाला आपल्यापासून दूर केलं. आम्हाला जावं लागेल आता, निघतो आम्ही. अरे तुम्ही कुठे चालला? मृगजया म्हणाली. नका जाऊ प्लीज मला सोडून, हवं तर मी पाया पडते तुमच्या. पण ते दोघेही मागे जात होते. आई, मृगजया मोठ्याने ओरडत झोपेतून उठली. अगदी घामाघूम झाली होती. तिला आधी समजलेच नाही की नक्की काय झालं. पण जेव्हा तिला समजलं तेव्हा घरच्या दरवाजातून कोणीतरी आत येत आहे तिला जाणवलं. अरे किती छान मूवी होती, वाव, खूप भारी. क्लायमॅक्स फक्त नीट नव्हता. अगं काय मम्मी, किती भारी मूवी होता आणि तू नाव उगाच ठेवते. बाहेरून आवाज येत तर होता. मृगजयाने कानोसा घेतला. तिला समजले हे लोक मूवी बघून आले आहेत. मृगजयाने तिकडे तोंड फिरवले आणि उशी आपल्या डोक्यावर घेतली. तेवढ्यात बाहेर पाऊस सुरू झाला आणि विजांचा आवाजही येऊ लागला. पण बेडवर झोपलेल्या मृगजयाला मामा मामीचा मोठ्याने हसण्याचा आवाज येत होता आणि तिला अजिबात आवडत नव्हतं की त्यांचा आवाज ऐकावा. म्हणून तिने आपली खिडकी उघडली जेणेकरून पडणाऱ्या पावसाचा आवाज आत येईल आणि त्यांचा आवाज येणार नाही. तिने आपले डोके खिडकीजवळ ठेवले आणि मंद हवा तिच्या केसांना उडवू लागली. पावसाचे थेंब जेव्हा तिच्या गालाला स्पर्श करू लागले तेव्हा तिला खूप छान वाटू लागलं. ना तिथे ना इथे नाव लिहिले होते तुझे, जीवन थांबले तिथे. ना घर ना सावली ना वारा इथे, आसरा मिळाला होता तुझा भास झाला तिथे. ना कागद ना पेन ना शाई इथे, लिहिली होती एक कविता तुझी आठवण आली इथे. ना सूर्य ना चंद्र ना तारा इथे, अंधारात झाला होता प्रकाश तू होता जिथे. ना साथ ना आधार ना कोण सोबत इथे, प्रवास चालू झाला माझा रस्ता संपला जिथे. ना शब्द ना कोणता आवाज इथे, दुःख सांगत गेले बहिरे लोक जिथे.
ना तिथे नाही आणि ना इथे नावं लिहिले होते तुझे, जीवन थांबले तिथे. सकाळचे 9 वाजले आणि दूध डेअरीवर गर्दी जमली आणि त्या गर्दीमध्ये आकाशही होता. आकाशचे पूर्ण लक्ष मृगजयाच्या घराकडे होतं. त्याला 1-2 वेळा आजीबाई बाहेर आलेल्या दिसल्या, पण त्या परत काही बाहेर आल्या नाही. ते घर आता एखाद्या स्मशानभूमीसारखं झालं होतं. घराच्या कडेला खूप कचरा आणि एक स्मशान शांतता होती. तिथे बाहेर बसणारी मृगजया, घरातून येणारा रेडिओचा आवाज आणि मृगजयाची आई जे दूध घेण्यासाठी बाहेर येत होती, ते सगळं आकाशच्या डोळ्यासमोर येत होतं. मन भरून तो सगळं पाहत होता. त्याचे लक्ष पुढे जाणार तेवढ्यात आजीबाई हातात एक पेटी घेऊन आली. एक जुनी पेटी, त्यावर धूळ साचलेली होती. आजीबाईने ती पेटी बाहेर फेकली. अरे, ही पेटी कसली आहे? आकाश स्वतःशीच बोलत आजीबाईकडे बघू लागला. त्याच्या लक्षात आलं नाही की आपली दुधाची केटली पालती होऊन ते त्यातील दूध वाया गेलं. त्याचं लक्ष आजीबाईपासून तोपर्यंत नाही हटलं जोपर्यंत आजीबाई आत नाही गेली. मला वाटतं की आपण एकदा बघितलेच पाहिजे या म्हातारीने काय बाहेर फेकले ते. आकाश असं बोलतोच तोवर त्याला समजलं की आपली दुधाची केटली पालती झाली आहे. अरे बापरे, आता आई नक्कीच ओरडणार, आकाश स्वतःशीच म्हणाला. जाऊ दे, आईला थोडी समजदार आहे. आकाश पेटीच्या दिशेने गेला. पेटी उचलली. कोणाची पर्वा न करता एवढ्या जोरात चालत गेला की केटली डेअरीवरच राहिली. हे पण त्याला समजलं नाही. घरात गेल्यावर त्याने दार बंद केलं आणि ती पेटी खाटेवर ठेवत ती उघडली. बापरे, किती घाण! आकाशला पेटी उघडताच ठसका आला. हे काय आतमध्ये? आकाशने पाहिलं. आतमध्ये तिने तिच्या 1ली ते 10वीच्या पर्यंतच्या सगळ्या वया जपून ठेवल्या होत्या. बापरे, एवढ्या जुन्या वया! आकाश स्वतःशीच बोलत म्हणाला. खूप वेडी होती मृगजया खरंच. त्यात त्याला एक वही सापडली ज्यावर लिहिले होते शब्दांचे जग. त्याने ती वही उघडली. त्यामध्ये अनेक कविता लिहिल्या होत्या. बापरे, एवढ्या मृगजयाने कविता लिहिल्या! आकाशला माहीत नव्हते की मागे त्याची आई उभी आहे आणि ते सगळं पाहत आहे. आकाश, काय करतोय तू? आईचा आवाज ऐकताच आकाशने पटकन ती पेटी बंद केली. आई, तू इथे? आकाश बराच गडबडला. तू इथे काय करते? मी बराच वेळ पाहते तू त्या पेटीमध्ये काहीतरी पाहत आहे. आई त्याच्याकडे डोळे लहान करून पाहत होती. अरे काही नाही, या पेटीमध्ये माझे जुने पुस्तक ठेवली होती, ती पाहत होतो. आकाश म्हणाला. तू जा इथून, मी बघतो. आकाश असं बोलताच आई पुढे येऊन उभी राहिली. हे बघ आकाश, मला माहिती आहे की ही पेटी मृगजयाच्या घरापासून उचलून आणली आहे. आई त्याकडे पाहत म्हणाली. नाही, तुला कोणी सांगितलं हे? आकाश तर आता फार गडबडला. त्याला वाटले की आईने ते सगळं पाहिलं नाही ना. मला हे सांगितलं ज्याने ही किटली मला दिली. आईने हातातली ती किटली दाखवली. ही किटली तू दूध डेअरीवरच सोडली ना? आईच्या प्रश्नाचं उत्तर आकाशकडेच नव्हते. तुला काय वाटलं? तुला कोणीच बघितलं नाही? आई जास्त रागत होती. सगळे दूध डेअरीवरचे लोक पाहत होती. तू काय करतोय? पडलेला आकाश चेहरा पाहून आईला त्याची दया आली आणि तिचा राग सुद्धा शांत झाला. हे बघ आकाश, मला माहिती आहे मृगजया तुला आवडत होती. आईला ह्या गोष्टी माहीत आहे याचं आकाशला आश्चर्य वाटलं खरं, पण तो काही बोलला नाही. ती मुंबईला निघून गेली. जाताना ती सगळं सामान घेऊन गेली. आता ती परत माघारी काय गावात येणार नाही. आई बोलत होती, तू विसरून जा. तुला खरंच एखादी चांगली मुलगी मिळेल. तू उगाच ती येण्याच्या आशेवर बसू नको. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की मी केलेल्या प्रेमाला काही अर्थ नाही. शांत बसलेल्या आकाशला आता आईच्या बोलण्याचा राग आला. असं कसं लगेच विसरू शकतो आपण कोणाला? तुला विसरायला सांगत नाही मी आकाश. मी तुला तिच्या आठवणीपासून लांब राहायला सांगते. आई म्हणाली. लांब राहिला? पण का? मी नाही राहू शकत तिच्यापासून. पाण्याने भरलेले आकाशचे डोळे पाहून आईला टेन्शन आलं. बरं, मग काय करणार पुढे? तू सांग. तिला परत गावात घेऊन येणार का? आणि ठेवणार कुठे? आपल्या घरात. आणि तिची आजी तिला घरात घेणार नाही. मग काय करणार तू? उगाच मूर्खासारखं काही पण बडबडत बसू नको. आई रागात म्हणाली. मी तिला भेटायला मुंबईला जाणार आहे. आकाशचे हे वाक्य बोलून आईने तर आपले डोळे मोठे केले. तू पक्का एडा झाला बहुतेक. आईची तडपायाची आग मस्तकात गेली. तुला मी एवढं समजवते आणि तू समजवून घ्यायला अजिबात तयार नाही. आई म्हणाली. फक्त मला सांगायचं आहे की मी तिच्यावर प्रेम करतो. आकाशने पेटीमधून एक अंगठी काढली.
ती सोन्याची होती. ही अंगठी पाहते का आई? मी ही मृगजयासाठी विकत आणली होती. बाप रे, एडा आहे की काय तू? अंगठी हिसकावून घेत आईने ती पाहिली. तू तिच्यासाठी ही विकत घेतली? आता आईला नक्कीच समजले असेल की हा नक्कीच तिच्यासाठी वेडं झाला आहे. मी तिला वाढदिवसाच्या दिवशी सांगणार होतो की मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे, पण अचानक असं झालं की जणू सगळं संपूनच गेलं. आकाशच्या घशातून रडका आवाज येत होता. मला फक्त एकदा मुंबईला जाऊ दे. जर ती मला नाही म्हणाली तर परत तिचा विचार माझ्या डोक्यातून काढून टाकणार, अगदी कायमचा. पण जर ती हो बोलली तर मात्र तिला मी घेऊन येणार आपल्या घरी. आईला आता तर समजतच नव्हते की काय बोलू आणि काय नाही. जर त्याचे बाबा आले नसते तर आईने आकाशला बरेच ऐकवलं असतं. बाबा आलेले बघून आकाश पण शांत झाला, कारण आकाशचे बाबा रागीट स्वभावाचे होते. आकाशचे नशीब चांगलं होतं की बाबांनी जास्त चौकशी केली नाही, ते लगेच आत निघून गेले. सो नेक्स्ट पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेते. समोरची स्टोरी जर ऐकायची असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.